आपल्या सुनेला स्वयंपाक करताना पाहून प्रशांतजी स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, सुनबाई, मला बसावेसे वाटत नाही, मला पण मदत करू द्या. तेव्हा त्यांची सून म्हणू लागली, मामांजी, सर्व कामं झाले आहे, तुम्ही हा स्वयंपाक घ्या आणि जेवणाच्या टेबलवर ठेवा, मी काही वेळाने येते. प्रशांतजी स्वयंपाक घेऊन जेवणाच्या टेबलवर ठेवू लागले. आज सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे त्यांचा मुलगा पण घरीच होता. सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रशांतजींनी जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा समोर त्यांच्या गावचा ग्रामसेवक हरीश उभा होता. तो म्हणाला, मालक, मी गावातून पिकलेले आंबे आणले आहेत. हे ऐकून प्रशांतजी आनंदित झाले आणि म्हणाले, हो भाऊ, आम्ही तेव्हापासून गावातील आंब्याची वाट पाहत होतो. आंबे आणा आणि घरात ठेवा. तुम्ही सुद्धा तुमचे हात आणि चेहरा धुवा आणि आमच्यासोबत जेवण करून थोडी विश्रांती घ्या. हरीशने काम लवकर पूर्ण करायला सुरुवात केली. रात्रीचे जेवण करून काही वेळ आराम करून प्रशांतजींनी आंबे पाहताच त्यांना त्यांच्या मुलीची वर्षाची आठवण झाली. वर्षाला गावातील रसाळ आंबे खूप आवडायचे. ते आपल्या सुनेला म्हणाले, सुनबाई, थोडे आंबे एका पोत्यात भर, मी उद्या वर्षाच्या सासरी घेऊन जाईन, तिलाही आंबे देईन. त्यांच्या सुनेने होकार दिला आणि आंबे एका पिशवीत काढून बाजूला ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून प्रशांतजी आपल्या मुलीच्या सासरच्या घरी जाण्यासाठी आंब्याची पिशवी घेऊन निघाले. त्यांच्या मुलीच्या लग्नाला फक्त 2 महिने झाले होते आणि तिच्या सासरचे घर फार दूर नव्हते. प्रशांतजी पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या सासरी जात होते, त्यामुळे त्यांनी आंब्यासोबत काही मिठाईसुद्धा आणली होती. जेव्हा ते आपल्या मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा उघडाच होता. ते हॉलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की घरात राजकुमारीसारखी राहणारी त्यांची मुलगी हॉलमधील सोफ्याखाली हाताने पुसत आहे. तिचा चेहरा कोमजलेला दिसत होता, तिचे केस विस्कटलेले दिसत होते आणि तिचे डोळे दगड मारल्यासारखे झाले होते. ते रागाने म्हणाले, वर्षा बाळ, तू काय करतेस? तुझ्या घरी मोलकरीण येत नाही का? आता तू अगदी मोलकरणीसारखी घरात कामं करतेस. वडिलांना अचानक समोर पाहून वर्षाही थक्क झाली. वडिलांचा चेहरा रागाने लाल होत असल्याचे तिने पाहिले. आपल्या वडिलांची तब्येत बिघडून त्यांना काही होऊ शकते अशी भीती तिला वाटू लागली. असो, तिने आधीच तिची आई गमावली होती, त्यामुळे तिला वडिलांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. वडिलांचा BP जास्त असल्याने ती विचार करू लागली, तिच्या वडिलांना काही झाले तर मी काय करणार? त्यांचे हृदय तोंडाला येऊ लागले. प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत वर्षा म्हणाली, अहो पप्पा, तुमचा गैरसमज होतोय. माझ्या घरातील मोलकरीण आजारी आहे, त्यामुळे ती आठवडाभर कामावर आलीच नाही. माझ्या सासूबाई मला कोणतेही कामं करू देत नाहीत, पण हे घर घाण झालेले पाहून मला सहन होत नव्हतं, म्हणून मला वाटले मी थोडं चांगलं स्वच्छ करावं. असो, हे माझं स्वतःचं घर आहे, मग कुठलंही काम करताना मी संकोच का करायचा? हे ऐकून प्रशांतजींचा राग थोडा शांत झाला आणि ते म्हणाले, पण बेटा, तू स्वतःची अशी कशी तुझी प्रतिमा निर्माण केली आहेस? तुझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे का झाली आहे? तुझा चेहरा इतका फिका का पडला आहे? आणि तुझ्या लग्नाला फक्त 2 महिने झाले आहेत, तरीही तू एवढी दमलेली का दिसतेस? वर्षाने तिच्या वडिलांचा हात धरून त्यांना सोफ्यावर बसवले आणि भांड्यातून थंड पाण्याचा ग्लास काढून ती त्यांच्याकडे गेली. ती म्हणाली, अहो पप्पा, तुम्ही खूप प्रश्न विचारतात. अहो, काही दिवसांपूर्वी माझी तब्येत बिघडली होती, त्यामुळे मी जरा अशक्त झाले आहे आणि आता मला वाटले की साफसफाई करून आंघोळ करून नीट तयार होईन, त्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. जास्त काळजी करू नका. तेवढ्यात तिची सासू शारदासुद्धा आतून खोलीतून बाहेर आली आणि हे प्रकरण आटोक्यात आणण्याचा त्या प्रयत्न करत म्हणू लागल्या, अरे, तुम्ही तुमच्या मुलीला कधी भेटायला आलात? बघा, किती वेळा मी तिला म्हणाले, जास्त काम करू नकोस, घरची मोलकरीण काम करेल, पण तुमची मुलगी माझं ऐकत नाही. आता प्लीज तुम्हीच तिला काहीतरी समजावून सांगा. असे बोलून त्या खोलीत बसल्या आणि त्यांच्याशी बोलू लागल्या. तेव्हा वर्षा किचनमध्ये चहा नाश्ता करायला गेली. सासूबाईंनी या प्रकरणाला टाळण्याचा प्रयत्न केला होता, पण खरी गोष्ट नंतर होती. सुनेचे आगमन होताच शारदाजींनी स्वतः मोलकरणीला कामावरून काढून टाकले होते आणि सुनेला टोमणे मारून घरातील सर्व काम करायला लावले होते. गावाकडचे आंबे पण मी आणते, शारदाने हसून पिशवी घेतली. तोवर वर्षाने त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता आणला. सुक्या मेव्यामुळे आणि तुपाचा वास आल्याने शारदाचा राग वाढू लागला. ताटात रव्याचा हलवा तिने प्रशांतजींसमोर ठेवला. तेव्हा तिची सासू काही बोलली नाही, पण प्रशांतजी तिथून निघून गेल्यावर तिने आपल्या सुनेचे मनगट पकडून जोरात फिरवले आणि म्हणू लागल्या, तुझे वडील काय आले? तुला लगाम लागत नाही? तुझ्या गरीब बापाला इतके तूप आणि सुकामेवा घालून हलवा बनवून खाऊ घालायला
तुला कोणी सांगितले होते? त्याला साधा हलवा पण पचवता आला असता. वडिलांचा अपमान होताना बघून वर्षाला खूप वेदना झाल्या होत्या. तेव्हा ती हळूच म्हणाली, आई, आपल्या घरच्या इज्जतीचाही प्रश्न होता ना. आता ते पहिल्यांदाच माझ्या सासरच्या घरी आले होते. जर मी त्यांना काही चांगलं खाऊ घातलं नाही तर ते आपल्या घराबद्दल काय विचार करतील? तेव्हा शारदा रागाने ओरडली, सुनबाई, त्यांनी आपल्याबद्दल काय विचार केला असता याने मला काही फरक पडत नाही. आता तुला तुझे आयुष्य इथेच जगावे लागेल. का ते तुझ्यासाठी दुसरे घर शोधणार आहेत? असे बोलून वर्षाची सासू रागाने तेथून निघून गेली. वर्षाचा चेहरा रडून रडून उतरला होता. वर्षा तिच्या सासूसोबत तिच्या सासूच्याच घरात राहत होती. तिचा नवरा सुनील परदेशात बॉर्डरवर फौजी होता. पण वर्षाच्या सासूबाई त्यांच्या दिल्ली येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत नव्हत्या. त्या भाड्याच्या घरात राहायच्या, कारण त्यांना त्यांच्या आवडीची मुलगी सून म्हणून त्यांच्या घरात आणायची होती. त्यांच्या मुलाला 2 वर्षांसाठी परदेशात नोकरी करण्याची संधी मिळाली. इथे वर्षा एकटीच राहिली. शारदाने तिच्या मुलाला सांगितले होते की त्याने त्यांच्या सुनेला इथेच राहू द्यावं आणि त्याने वेळोवेळी इकडे येत राहावं. सुनीलनेही त्यांना होकार दिला. मात्र त्यांचा मुलगा निघून जाताच शारदाने त्यांच्या सुनेचा छळ सुरू केला. आता वर्षाचे सासरे घरी राहत नव्हते, त्यामुळे शारदालाही मोकळेपणा मिळाला होता. जोपर्यंत सुनील सोबत होता तोपर्यंत हे घर वर्षाला खूप प्रिय वाटत होतं. तिच्या सासूनेही तिच्याशी गैरवर्तन केले नाही. पण सुनील गेल्यापासून तिची सासू तिला छळत होती. या दरम्यान वर्षाच्या सासूने सुनीलला त्याच्या पत्नीविरुद्ध भडकवण्याचाही प्रयत्न केला होता. पण सुनीलला त्याच्या आईच्या सवयी चांगल्या प्रकारे माहीत होत्या, त्यामुळे तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. पण दिवसेंदिवस त्यांच्या सुनेवरचे अत्याचार वाढतच होते. असंच एके दिवशी तिने घरी किटी पार्टीचे आयोजन केले होते. तिच्या सर्व मैत्रिणी घरी आल्या होत्या. वर्षा किचनमध्ये जेवणाची व्यवस्था पाहत होती. तिने चहा आणि पकोडे आणले. तेव्हा तिची सासू रागाने तिच्यावर ओरडली, हे पकोडे इतके थंड का आहेत? वर्षा घाबरत त्यांना म्हणाली, पकोडे अजून गरम आहेत आई. सर्व करताना थोडे थंड झालेत. यात माझी चूक नाही. शारदाने वर्षाच्या गालावर जोरात चापट मारली आणि त्या म्हणाल्या, तू माझ्याशी भांडत आहेस का? माझे बोलणे शांतपणे तू ऐकू शकत नाहीस का? तेव्हा वर्षासुद्धा बोलली, आई, मी इतके महिने गप्प बसून ऐकते तुमचं, पण किमान तुमच्या मैत्रिणींसमोर माझा अपमान तुम्ही करू नका. हे ऐकून शारदाचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिने आपल्या सुनेचे केस पकडून तिच्या मैत्रिणीसमोर तिला जमिनीवर फेकून दिले. ती म्हणाल्या, सुनबाई, मला तुझ्या मान सन्मानाशी काही घेणं देणं नाही. आता जर तू तुझी जीभ जास्त चरचर केलीस तर तुला शिक्षा होईल. तुला नक्की शिक्षा होईल. काहीही झालं तरी तुझा नवरा इथे तुला वाचवायला परदेशातून येणार नाही. तेव्हा कोणीतरी तिच्या सासूच्या डाव्या गालावर जोरात चापट मारली. त्यांनी संकोचून मागे वळून पाहिले. मागे त्यांचे पती राजेशजी उभे होते. शारदा रागाने ओरडली, काय करताय तुम्ही इथे? माझ्यावर हात उचलण्याची तुमची हिंमत कशी झाली? राजेशजी रागाने म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली घरच्या सुनेवर हात उगारण्याची? तू तुझ्या सगळ्या मैत्रिणींसमोर तुझ्या सुनेचा एवढा अपमान करतेस का? मी तुझ्यावर हात उचलला तेव्हा तू खूप रागावलीस आणि तू तुझ्या सुनेशी कशी वागतेस? शारदाने भान हरपले. त्यांचा नवरा अचानक घरी येणार हे त्यांना माहीत नव्हतं. त्या पूर्णपणे गप्प झाल्या. तेव्हा राजेशजी त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणींकडे बघून म्हणाले, तुम्ही कसल्या स्त्रिया आहात? तुमच्यासमोर एका महिलेचा एवढा अपमान केला जात आहे, तिला मारहाण केली जात आहे. जर तुम्ही माझ्या सुनेच्या जागी स्वतःला बसवले असते तर काय केलं असतं? शारदाजी सुद्धा एका कोपऱ्यात शांतपणे उभ्या राहिल्या. तेव्हा वर्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हल्ली घरात राहत नाही याचा तू किती फायदा घेत होतीस? अगं शारदा, वर्षा या घरची सून आहे, मोलकरीण नाही. आणि घरातील मोलकरणीला सुद्धा कोणीही इतके वाईट वागणूक देत नाही. पण तू ना सासू म्हणण्याच्या लायकीची आहेस ना चांगली आई म्हणण्याच्या लायकीची आहेस. आता वर्षा तुझ्यासोबत इथे राहणार नाही. तू एकटीच या घरावर राज्य कर. मी माझ्या सुनेला माझ्यासोबत घेऊन जात आहे. जोपर्यंत तिचे परदेशात जाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती माझ्याकडेच राहणार आहे. शारदाजी आश्चर्याने त्यांना म्हणाल्या, सून परदेशात राहून माझी सेवा कशी काय करणार? राजेशजी रागाने म्हणाले, मी पाहिले आहे, तुम्ही तुमच्या सुनेला तुमच्या सेवेसाठी वापर करत आहात. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ही जर तुझी सेवा करणं असेल तर माझी सून कोणाचीही सेवा करणार नाही आणि ती आता तिच्या नवऱ्याकडे जाईल. असे म्हणत त्यांनी वर्षाला सामान बांधायला सांगितले. वर्षालाही आता त्या घरात राहायचे नव्हते.
तिने चटकन आपले सर्व सामान बांधले आणि तिच्या सासऱ्यांसोबत निघून गेली. वर्षाच्या सासूला त्यांच्या पतीसोबत राहणे आवडत नव्हते आणि त्या त्यांच्या सुनेलाही तिच्या पतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. वर्षासोबत त्या प्रेमाने राहिल्या असत्या तर त्यांनी त्यांच्या सुनेशी प्रेमाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पण त्या आपल्या सुनेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागल्या. प्रत्येक व्यक्तीवर जर कोणी गरजेपेक्षा जास्त दबाव आणला तर तोही सर्व बंधने तोडण्यास उत्सुक होतो. वर्षाचे जीवन तिच्या पतीसोबत आनंदाने जात होते आणि शारदाजी त्यांच्या अहंकारामुळे घराच्या रिकाम्या भिंतीमध्ये वेळ घालवत होत्या. सुरुवातीच्या काळात त्या त्यांच्या मैत्रिणीसोबत खूप मस्ती करायच्या, पण हळूहळू घरातील पोकळी भरून काढण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली. घरात त्यांच्याशी बोलायला आता कोणीच नव्हतं. फोनवरही त्यांच्याशी कोणीही बोलत नव्हतं. त्यांनी स्वतःसाठी सर्व दरवाजे बंद केले होते. त्यामुळे आता त्यांनी स्वतःहून कोणाला फोन करण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यांचा मुलगा त्यांच्याशी अधूनमधून फोनवर बोलायचा, पण आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही, कारण तो त्याच्या आईचा मनापासून आदर करू शकत नव्हता. शेवटी एकटेपणाच्या भीतीने त्यांनी आपल्या पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. एक दिवस भल्या पहाटे जेव्हा त्या सामान घेऊन त्यांच्या पतीकडे पोहोचल्या तेव्हा शारदाजींना पाहून राजेशजी आश्चर्यचकित झाले. ते उपहासाने म्हणाले, तू इथे येण्याची तसदी का घेतलीस? तू मला निरोप दिला असता तर मी आलो असतो. काही महत्त्वाचं काम होतं का? शारदाजी दबक्या आवाजात म्हणू लागल्या, अहो मला माफ करा. मी माझ्या सुखसोयींच्या शोधात तुमच्यापासून नेहमीच दूर राहिले. तुमच्या समस्या समजून घेण्याचा मी कधी प्रयत्नच केला नाही. तुम्हालाही खूप एकटं वाटत असेल ना? आपण अनोळखीसारखे जगत राहिलो, पण आता माझा मुलगा आणि सून गेल्यामुळे त्या घराच्या सुखसोयींचा मला काहीही उपयोग झाला नाही. मी सर्वांच्या मनात जागा निर्माण करण्याचा अजूनही प्रयत्न करेन, पण तुम्ही माझा नवरा आहात ना? तुम्ही मला माफ करून तुमच्या हृदयात पुन्हा जागा देऊ शकत नाहीत का? असे म्हणत त्या ढसाढसा रडू लागल्या. राजेशजींचेही हृदय विरघळले. अखेर तेही वर्षानुवर्ष एकटेपणाशी झुंजत होते आणि आज त्यांची पत्नी त्यांच्याकडे भीक मागत होती. दबलेल्या आवाजात ते म्हणाले, मी तुला एकटं कसं सोडू? मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहण्याचं वचन दिलं होतं. हो, तुझ्या सुखसोयींसाठी तुला माझ्यापासून दूर राहायचे होते, म्हणून मी तुझ्यावर दबाव टाकू शकलो नाही. पण आता जर तुला माझ्यासोबत स्वइच्छेने जगायचे असेल तर मी तुला प्रत्येक पावलावर साथ देईल. असे म्हणत त्यांनी तिला प्रेमाने मिठी मारली. म्हणून शारदाने पण त्यांना मिठी मारली. आता त्या फोनवरही त्यांच्या सुनेला बेटा म्हणायच्या. त्यांच्या सुनेला त्या खूप प्रेमाने बोलायच्या, कारण आता त्यांना त्यांच्या चुका सुधारायच्या होत्या. कारण त्यांना आता समजले होते की त्यांच्या म्हातारपणी त्यांची सून त्यांचा आधार होईल. खूप दिवसांनी त्यांचा मुलगा आणि सून वारंवार विनंती केल्यानंतर त्यांना भेटायला आले. तेव्हा शारदाजींनी खूप प्रेमाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक सुखाची काळजी घेतली. त्यांच्या सुनेलाही तिच्या सासूआईचे बदललेले रूप पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा शारदाजी त्यांच्या सुनेच्या जवळ आल्या आणि त्यांनी वर्षाला मिठी मारली. हा वर्षासाठी सुखद अनुभव होता. मित्रांनो, प्रत्येक सासूने सुनेला मुलीप्रमाणे प्रेम दिले तर कोणतीही सासू एकटी कधीच राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.